जय भीम, जय संविधान. बोला बोला जोरात. जय भीम, जय संविधान. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जोरात एनर्जी. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. गुड. विचार मंचावर बसणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच आपले चिमुकले बांधव ज्यांनी आज आम्हाला एवढी चांगली कविता ऐकवली आणि आमची एनर्जी याच ढगामध्ये गेली. खूप प्रेरणा भेटली. अशी लहान मुलं जेव्हा स्टेजवर येऊन सर्व क्राऊड समोर छाती ठोकून न डरता भाषणं करतात, आपल्या मनातल्या व्यथा व्यक्त करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय होते हे ज्येष्ठ श्रेष्ठ यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मनाला खूप बरं वाटतं. मला असं वाटतं या पिढीला खरोखर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान काय होतं हे समजणं खूप गरजेचं आहे. आणि आज नागसेनवन या पर्टिक्युलर प्रोग्राममध्ये जेवढेही कार्यकर्ते आहेत, जेवढेही पदाधिकारी आहेत, यांचं मी स्पेशली आभार मानतो की तुम्ही आज एवढा चांगला समाप्तोर आम्हाला दिला. आपला आजचा विषय जो आहे तो म्हणजे भारताचे शैक्षणिक धोरण आणि बहुजन विद्यार्थ्यांचे भवितव्य. बहुजन विद्यार्थ्यांचे भवितव्य. आजकाल मला एक निळा दुपट्टा आपल्या गळ्यात घालून आंदोलनामध्ये हातवारे करत दिसतं. बाबासाहेबांनी आपल्याला काय सांगितलेलं? प्रत्येक घरामध्ये एक PhD असावा, प्रत्येक घरामध्ये एक शिकला सवरलेला असावा. आपण त्याला फॉलो केलं का? आपण त्या गोष्टींना पूर्ण मान दिला का? आपण म्हणतो की आम्ही आंबेडकराईट आहोत. मगाशी साहेबांनी सांगितलं की नो लेफ्ट नो राईट, वी आर आंबेडकराईट्स. बट हे म्हणत असताना त्या वाक्याला आपण पूर्णपणे मान देतो का? या गोष्टींकडे आपण बघायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. आपण ज्या महोत्सवामध्ये आज आहोत तो महोत्सव कशा निमित्त होता, कशा निमित्त किंवा कोणत्या गोष्टीसाठी होतो, ही गोष्ट आपण समजून घेण्याची गरज आहे. नागसेन महोत्सव हा भारतातील एक वार्षिक सांस्कृतिक उत्सव आहे. जे आपले भिक्खू होते नागसेनजी, मोस्ट वेनरेबल मॉन्क नागसेनजी, ज्यांचा एक संवाद झालेला, जे आपले प्रथम राजा इंडो ग्रीक राजा होते मेनांडार, ज्यांना मिलिंद असं म्हणलं जातं. या पर्टिक्युलर कॉन्सेप्टला मिलिंद पन्ना हे बौद्ध ग्रंथ आहे आपलं एक, त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्यांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम वर्षभर आपण घेत असतो. आपल्याला हे माहिती असलं पाहिजे, आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की ते जे भिक्खू होते, जे भंते होते, मोस्ट वनरेबल मॉन्क, हे खूप इंटेलिजंट होते. त्यांचा इंटलेक्च्युअल वे ऑफ डिस्कशन आणि इंटलेक्च्युअल वे ऑफ कम्युनिकेशन हा खूप स्ट्रॉंग होता. आणि त्यामुळे या पर्टिक्युलर हा जो कार्यक्रम आहे, हा जो संवाद आहे, याला सुरुवात झाली. मी असं म्हणेल की आज आपला युवा हा एका झुंड नावाच्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होत आहे. जे मी नेहमीच सांगतो, झुंड हा आंबेडकरी चळवळीचा सर्वात खरा विरोधक आहे. झुंड म्हणजे काय? आपण प्रत्येक वेळेस, म्हणजे साहेब मगाशी सांगत होते, रुपवते साहेब, की RSS ला हरवण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल. त्या प्रकाराचं त्या लोकांनी जाळ ऑलरेडी
पसरवलेलं आहे. पण मला असं वाटतं की बाबासाहेबांचं जे जाळ आहे त्या RSSला अजून पण जुमानलं नाहीये आणि त्यांना अजूनही समजलं नाहीये. बाबासाहेबांचं जाळ समजायला त्यांना कदाचित अजून 5000 वर्ष लागतील. आपला युवा जो आंबेडकरी चळवळीमध्ये, ज्याला माहिती नाही की उद्या आपल्या घरात असणाऱ्या म्हाताऱ्या आईवडिलांना, आपल्या मुलीला, आपल्या बायकोला आपण व्यवस्थित खायला देऊ शकतो की नाही, आपण या महिन्याचं घरभाडं भरू शकतो की नाही, आणि तो माणूस चळवळीला चालवतोय. मला असं वाटतं बाबासाहेबांनी शिकवलेल्या गोष्टी आपण फॉलो न केल्यामुळे ती चळवळ कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते. चळवळीतला माणूस हा स्ट्रॉंग पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, कॉर्पोरेटमध्ये काम केलेला पाहिजे. आजकालची मुलं कॉर्पोरेटमध्ये लागल्यानंतर किंवा बाहेर देशात गेल्यानंतर आपल्या चळवळीला आणि आंबेडकरांना विसरून जातात. ही सर्वात मोठी खंत आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या युवाला या गोष्टी समजणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास नक्की होता कसा. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर 1913 मध्ये कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश करतात, त्यानंतर आपल्याला एक दिलेलं वाक्य, म्हणजे आपण नेहमी असंच म्हणतो की कास्ट इन इंडिया, हे त्यांनी जे थिसिस लिहिलं, पण त्याच्या बरोबर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याचा अभ्यास आपण करत नाही. आपण त्याच गोष्टी वाचतो किंवा त्याच गोष्टी आपण रिफ्लेक्ट करतो ज्या आपल्यावर ठोपवल्या जातात. बाबासाहेब आंबेडकरांनी 1914 मध्ये इकॉनॉमिक्सचे जे कोर्सेस होते, त्या पर्टिक्युलर MA इन आर्ट्स इन इकॉनॉमिक्स या डिग्रीमध्ये काही कोर्सेस होते. ते कोर्सेस असे होते: 29 कोर्सेस इन इकॉनॉमिक्स, 11 इन हिस्ट्री, 6 इन सोशियोलॉजीज, 5 फिलॉसॉफी, 4 anthropology, 3 politics, each one in French and German language. आजकालच्या आपल्या युवाला एक PhD डिग्री केल्यानंतर की आम्हाला जॉब भेटत नाही म्हणून निराशा व्यक्त करताना मी पाहिलेलं आहे. आपल्याला बाबासाहेबांना फॉलो करायचे तर बाबासाहेबांचा इतिहास व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे की आपण बहुजन, आपले स्टुडंट्स, आपली युवा पिढी कुठे चालली आहे. 1915 मध्ये जेव्हा बाबासाहेबांनी मास्टर्स ऑफ आर्ट्स MA इन इकॉनॉमिक्स ही डिग्री घेतली, तेव्हा त्यांचा पहिला जो त्यांचा थिसिस होता तो हा होता की एन्शियंट इंडियन कॉमर्स हे लोकांना माहिती नाहीये. लोकांना फक्त कास्ट इन इंडिया, कारण हा प्रमोट केला जातो. आपल्याला जेवढं दिलं जातं आपण तेवढंच बघतो, त्याच्या पलीकडे आपण जायचा प्रयत्न करत नाही, कारण आपलं वाचन कमी झालंय. युवा वाचत नाही, युवा फक्त टीव्हीवरच्या न्यूज पाहतो, त्या यूट्यूबच्या दलदलीमध्ये अटकला गेलेला आहे. त्याच्यातून आपल्याला निघणं खूप गरजेचं आहे, त्या पर्टिक्युलर गोष्टीमधून निघणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जी सेकंड थिसिस बाबासाहेबांनी लिहिली, जी डिग्री होती MA इन इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये कास्ट इन इंडिया, देअर मेकॅनिझम्स, जेनेसिस अँड डेव्हलपमेंट. पहिली जी थिसिस लिहिलेली आहे लोकांना आत्ताही माहिती नाही आहे, समजून घेण्याची गरज आहे. आपण फक्त दिलेल्या गोष्टी फॉलो करत चाललेलो आहोत. आपल्याला बाबासाहेबांना डीपली स्टडी करण्याची गरज आहे, त्यांना समजून घेण्याची गरज आहे. मला असं वाटतं वंचित आणि विद्वान हे जे राजकीय पटल आहे सध्याच्या स्थितीला, जसं रूपवते साहेब, तेलगावकर साहेबांनी सांगितलं, तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात आणि जास्तीत जास्त काळ न्यायालयीन व्यवस्थेमध्ये काढलेला, त्यामुळे मला असं वाटतं की राजकीय पक्षांनी एक मुभा केली पाहिजे, एक मूड बांधली पाहिजे की 30 ते 40% तुमचे जे उमेदवार असतील इलेक्शन्सला, मग विधानसभा असो किंवा पार्लमेंटरी इलेक्शन्स असो, त्याच्यामध्ये 30 ते 40% PhDs तुम्ही जेव्हा एंटर करताल सर, तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे आलेल्या केसेससाठी राजकीय नेत्यांचे फोन येणार नाहीत. जेव्हा 30 ते 40% PhDs हे पर्टिक्युलरली इलेक्शनची तिकीटे घेऊन इलेक्शन लढण्यासाठी उभे राहतील, तेव्हा ही परिस्थिती कदाचित आपल्याला दिसणार नाही.
आपल्याला भावणार नाही. मला असं वाटतं सगळ्या राजकीय पक्षांनी हे विचार केला पाहिजे. बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी याची स्थापना 1945 साली केली, हे सर्वांना माहिती आहे. पण मला असं वाटतं वैयक्तिक बाबासाहेबांचा अभ्यास करत असताना की बाबासाहेबांनी खरी एज्युकेशन बेस्ड चळवळ ही 1924 साली केली. बहिष्कृत हितकारणी सभा मुंबई, ज्याचा मोटो हा होता की सोशल अँड एज्युकेशनल अपलिफ्टमेंट. आपल्याला ही गोष्ट माहिती नाहीये. त्यानंतर SSD म्हणजे समता सैनिक दल, त्याच्यामध्येही तो पण एक एज्युकेशनल आर्म होता, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोटेक्ट द राईट्स ऑफ दलित याचं एज्युकेशन दिलं जायचं. बाबासाहेबांनी एज्युकेशन जे कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये घेतलं, त्यांना बरेच पॉलिटिकल ऑफर झाल्या होत्या 1916-1917 पर्यंत, पण त्यांनी त्या धुतकारवल्या आणि ते लंडनला गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी पर्टिक्युलरली PhD घेतली. का घेतली याचा विचार आपण कधी करत नाही. त्यांना पॉलिटिकल ऑफर्स पहिल्याच होत्या, ते पॉलिटिशियन पहिलेच बनू शकत होते, पण इकॉनॉमिक्सची डिग्री याच्यासाठी घेतली कारण हे जे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर फक्त दलिताचे नेते होते, तर भारतीय संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नव्हते, बाबासाहेब आंबेडकर या भारताचे नेते होते. हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. मला असं वाटतं बाबासाहेबांचं जे कार्य आहे, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, सिद्धार्थ कॉलेज आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स, तसेच मिलिंद कॉलेज आर्ट्स अँड सायन्स, सिद्धार्थ कॉलेज कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, तसेच त्यांचं शेवटचं 1956 सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, या सगळ्या संस्था त्यांनी चालू केल्या. काल परवाच मी माझ्या एका मित्राबरोबर माझं संभाषण चालू होतं जयंतीवरनं, भीम जयंतीवरनं. तेव्हा मी त्याला असं म्हणालो की हे नाचण्या गाण्याचा कार्यक्रम आता बस करूयात, नाचण्या गाण्याचा कार्यक्रम बस करूया. कदाचित मी विक्टम पण असेल तिथे बोलताना, पण मी छाती डोकून म्हणालो की हे आपलं कल्चर नाहीये. तेव्हा तो मला असं म्हणाला की नाही, हिंदू संस्कृतीमध्ये ते होळी करतात, दिवाळी करतात, पोळा करतात, फलाना ढिमका, बरेचसे असे त्यांचे सण उत्सव ते वर्षभर साजरे करतात, आणि आपल्याकडे काय असतं, फक्त बौद्ध पौर्णिमा आणि भीम जयंती. तेव्हा मी त्याला हे सांगितलं की 1924 जसं बहिष्कृत हितकारणी सभा, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स अँड कॉमर्स, मिलिंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, हे आपलं कल्चर आहे. हे आपलं कल्चर आहे. हे कल्चर आपण फॉलो केलं का? याच्यासारख्या किती इन्स्टिट्यूट्स आपण ओपन केल्या, आपण केल्या का? बोला, आपण अशा इन्स्टिट्यूट्स ओपन केल्या का? म्हणजे बाबासाहेब होते तोपर्यंत जे बाबासाहेबांनी कार्य केलं, जे काम केलं, ते काम, तो रथ जो बाबासाहेबांनी ओढून आणलेला, तो कदाचित तिथेच कुठेतरी अटकलाय का? मग त्याला पुढे नेण्याचं काम कोणाचं आहे? युवांचं तर आहेच, ज्येष्ठ श्रेष्ठ आणि चिमुकल्यांचं, या सर्वांचं आहे. आपण या गोष्टीला व्यवस्थित अंडरस्टँड केलं पाहिजे की आपण कुठे चाललो. आपण जेव्हा दुसऱ्यांना दोष देतो पॉलिटिकल सीनवर, पॉलिटिकल एरियामध्ये, जेव्हा आपल्यावर बरेचसे आपल्या बरोबर ज्या गोष्टी घडत आहेत आता सध्याच्या स्थितीला, जी भयान परिस्थिती आहे सर्वीकडे, याचे जबाबदार आपणही तेवढेच आहोत सर. याचे जबाबदार आपणही तेवढेच आहोत. मी ऑक्सफर्ड स्ट्रीटमध्ये, म्हणजे लंडनमध्ये माझ्या घरातनं निघालो, ऑक्सफर्ड स्ट्रीटला पोहोचलो. तिथे एक मदर, ज्या आपल्या आई बसल्या होत्या, बेगर होत्या त्या. नेहमीच मी जाताना असे कोणी बेगर्स दिसले की त्यांच्या हातामध्ये काहीतरी देण्याची सवय पहिल्यापासून. हा किस्सा खूप सुंदर आहे, ऐकून घ्या. त्यांच्या हातामध्ये मी 1 पाऊंड दिला. म्हटलं, मदर प्लीज टेक दिस 1 पाऊंड. शी सेड, सन प्लीज टेक बॅक. आय सेड व्हॉट हॅपन? त्या म्हणाल्या की नो, आय डोंट वॉन्ट दिस. मी त्यांना 2 पाऊंड दिले. 2 पाऊंड इज इक्वल टू, आता सध्याचा जो आपला रेट आहे, पाऊंड टू रुपी इज इक्वल टू 112 रुपीज.
दयनीय अवस्था रुपयाची. बाबासाहेब आंबेडकरांना आपण फॉलो करायला पाहिजे होतं. प्रॉब्लेम्स ऑफ रुपी नीट वाचायला पाहिजे होता. आपण फक्त नाव घेत राहिलो, त्याच्या आतला गाभा आपण वाचलाच नाही. त्या आईंना मी म्हणालो, दिस इज 2 पाऊंड इज इक्वल टू ऑलमोस्ट 230 रुपीज बॅक टू इंडिया. आणि 230 रुपयामध्ये कदाचित एका गरीबाचं एका वीकचं पूर्ण राशन येऊ शकतं. मी रागामध्ये निघून गेलो. परत थोड्या वेळाने मागे आलो. वाईट वाटलं. त्यांना मी एक 5 पाऊंड हातामध्ये दिले. त्या म्हणाल्या, मला हे पण नको. मी खाली बसलो आणि त्यांना विचारलं की आई, तुम्ही असं का वागताय माझ्यासोबत? मी इंडियन आहे म्हणून का? तर त्यांचा वाक्य किंवा त्यांचा जो उत्तर मला होतं ते हे होतं की दिस इज UK, दिस इज नॉट इंडिया. त्याच्यानंतर 7 ते 8 दिवस मला झोप नाही आली. माझ्या करन्सीची ही हालत आहे. माझ्या भारताच्या रुपयाची ही हालत आहे, ज्या रुपयाला प्रोटेक्ट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर LSE मध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये 1923 मध्ये जॉन मेनियार्ड केन्स बरोबर आर्ग्युमेंट्स करत होते. आपण या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही की बाबासाहेबांचा संघर्ष काय होता. मी आपल्या लोकांना पहिला सांगेल, दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा व्यवस्थेमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते सेकंडरी आहेत, पण आपल्या लोकांनी किती चुक्या केल्यात याही समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे. आपण आपल्या चुका झाकतो आणि आपण दुसऱ्यांच्या चुका बघतो, तिथेच हा समाज झुकतो. आपल्याला समजून घ्यायला लागेल. UK मध्ये इंडियामधले स्टुडंट्स 2021 मध्ये 77,000. मी थोडा इकॉनॉमिस्ट असल्यामुळे इकॉनॉमिकल वे मध्ये डिजिट्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. 2021 मध्ये भारतीय स्टुडंट्स 77,000 मायग्रेशन टू दी UK. UKचं एक्झाम्पल घेऊ फक्त, बाकीच्या कंट्रीजच्या बद्दल बोलत नाहीये मी आता. 2022 मध्ये 1,32,000, 2023 मध्ये 1,15,000, 2024 मध्ये 1,10,000. याची टोटल जर गेली तर टोटल फ्रॉम 21 टू 24 ऑलमोस्ट 4,34,000 स्टुडंट्स हे तुमचे UK मध्ये मायग्रेट झालेले आहेत. प्रत्येकाची मिनिमम 30 लाख रुपये फी जर आपण पकडली आणि ते मॉर्गेज तुम्ही शेवटी इंडियन पाहिलं तर जवळपास 231 बिलियन पाउंड्स 21 मध्ये, 396 बिलियन पाउंड्स इन 22 मध्ये, 345 बिलियन पाउंड्स इन 23 मध्ये आणि 330 बिलियन पाउंड्स इन 24 मध्ये. म्हणजे ऑल टुगेदर 1,300 बिलियन पाउंड्स आपण दुसऱ्या कंट्रीसाठी रेज करतो आणि आपली पोरं तिथे जाऊन रोडवर डिलिव्हरी बॉयचं काम करतायत आणि झाडू मारायचं काम करतायत, हॉटेलमध्ये शेफचं काम करतायत. याच्यासारखी दयनीय अवस्था भारताची कधी नव्हती. आता याच्यामध्ये काउंटर असा आहे की आपण केम्ब्रिज, ऑक्सफर्ड किंवा हार्वर्ड सारख्या युनिव्हर्सिटीज आपल्या देशामध्ये का ना आणू शकलो. जर ॲव्हरेज तुम्ही खर्च काढला, एखादी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीची शाखा आपल्याला आपल्याकडे खोलायची आहे किंवा ओपन करायची आहे, तर जवळपास त्याचा लँड अँड इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च पाहिला तर जवळपास 2.225 बिलियन USD एवढा असू शकतो ॲव्हरेज. फॅकल्टी स्टाफ सॅलरीज 1 बिलियन टू 2 बिलियन असू शकतो. टेक्नॉलॉजी आणि रिसर्च फॅसिलिटीज 1 बिलियन टू 3 बिलियन असू शकतो. तुमचा स्कॉलरशिप पकडले तर जवळपास 5 बिलियन टू 10 बिलियन. ऑपरेशनल एक्सपेन्सेस 5 इयर्ससाठी पकडू आपण ॲव्हरेज 5 मिलियन टू 1 बिलियन. आणि त्याचं टोटल बजेट जर एस्टिमेटेड तुम्ही पाहिलं तर जवळपास 10 बिलियन टू 20 बिलियन USD एवढा आहे. आपल्या मुलांनी किती रेज केले UK साठी आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बेनिफिट झाला, काय बेनिफिट झाला आपल्याला समजायला पाहिजे की जेवढं बजेट किंवा जेवढे पैसे आपण UK गव्हर्नमेंटसाठी रेज केले, म्हणजे आपले जे दिग्गज विश्वगुरू आहेत त्यांना त्यांच्या दोस्ती यारी निभावण्यासाठी, तेवढ्यामध्ये आपल्या इकडे 10 केम्ब्रिज उभे राहिले असते, 10 ऑक्सफर्ड उभे राहिले असत्या आणि 10 हार्वर्ड उभे राहिले असते. आपण
या गोष्टींचा विरोध करायला शिकलं पाहिजे, कारण आपल्याच घरातली मुलं हे 30-30 लाख 40-40 लाखाचं ही जमिनी विकून आपल्या वडिलांच्या आयुष्यभराची कमाई तिथे टाकून किंवा बँकेकडून मॉर्गेज घेऊन आपण तिथे जाऊन शिकतोय. या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे, या गोष्टी उमजल्या पाहिजे, याचा विरोध झाला पाहिजे. मी असं म्हणेल, थोडंसं पॉलिटिकल असल्यामुळे बोलायला नाही पाहिजे, पण आपल्याला 0.003% जो पारलिंगी समूह आहे त्याला सपोर्ट करणारा नेता नकोय, पण आपल्याला विधानसभेमध्ये तुम्ही PhD करून काय दिवे लावणार असा नेता तुम्हाला 14 वर्ष तुमचा फायनान्स मिनिस्टर म्हणून चालतो. ही दयनीय अवस्था आहे भारताची, महाराष्ट्राची. आपल्याला समजून घ्यावं लागेल आपण कोणत्या दिशेने चाललोय. सर, तुम्ही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, सगळे मान्यवर आहात, रिटायर्ड ऑफिसर्स आहेत, सिद्धार्थ भाऊ आहेत आमचे, जे आमचे मार्गदर्शक आहेत, नेहमीच सांगत असतात. पण याचा विरोध कधी करणार? आपण फक्त युट्यूबच्या जाळ्यामध्ये अडकलो. या युट्यूबच्या जाळ्यांमधनं बाहेर निघा आणि बाबासाहेबांनी सांगितलेली लेखणी आणि पुस्तक हातात घ्या. लेखणी आणि पुस्तक हातात घ्या, तुमच्या लाईफचे सगळे प्रॉब्लेम सॉर्ट होतील. या समाजातले सगळे प्रॉब्लेम इझिली सॉर्ट होतील. मला असं वाटतं आपल्या लोकांनी बाहेर गेलं पाहिजे, उद्योजक बनलं पाहिजे. माझ्यासारखा एक मराठी मीडियम, म्हणजे आय एम कमिंग फ्रॉम एन वर्नाक्युलर मीडियम. एक वडील माझे पोलीस खात्यामध्ये असताना माझ्यासारखा मुलगा आज कॅनरी वॉर्फ सारख्या ठिकाणी एक स्वतःची कंपनी उभारू शकला. ही किमया फक्त एका लेखणीची आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि हे सर्व करू शकतात, हे सर्व करू शकतात, फक्त आपल्याकडे ती जिद्द असावी, आपल्याकडे प्रज्ञाशील आणि करुणा या तिन्ही गोष्टी असल्या पाहिजे. याच्यातली एक गोष्ट जरी मिसिंग असेल तर तुमचा रिझल्ट निगेटिव्ह येतो. तुम्हाला जर पॉझिटिव्ह रिझल्ट काढायचा असेल तर प्रज्ञाशील आणि करुणा या तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असायलाच पाहिजे. शिक्षणाचं बजेट जे पाहिलं आपण आता, सध्याची जी कंडिशन आहे भारताची, माझ्याकडे वेळ असेल थोडाफार, थोडासा अजून वेळ घेतो. शिक्षणाचा जो बजेट भारतामध्ये सध्याच्या स्थितीला जो चालू आहे त्याला थोडंसं कम्पेअर करूया 2 फॉरेन कंट्रीजशी आणि 2 नेबर्सशी. युनायटेड स्टेट्स 2024 268 बिलियन USD एवढं ते शिक्षणावर त्यांच्या बजेटचं खर्च करतात. पॉप्युलेशन आहे त्यांची 347 मिलियन. पर पर्सन त्यांचा खर्च आहे शिक्षणावर 772 USD पर मंथ. युनायटेड किंगडम 2024-25चा बजेट जर पाहिला तर 6.7 बिलियन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑन एज्युकेशन पाऊंड्स मध्ये. त्यांची पॉप्युलेशन आहे 67 मिलियन आणि पर पर्सन ते 130 पाऊंड्स इन्व्हेस्ट करतात गव्हर्नमेंट कडनं. पर पर्सन, मग कोणीही असावा, इफ यू आर कम्पेअरिंग विथ द पॉप्युलेशन, 130 पाऊंड ते इन्व्हेस्ट करतात मंथली. आता बांगलादेशवर येऊ, जे आपले नेबर आहेत, नेबर मंडळी. 2024 आणि 25 मध्ये त्यांचा टाका 947 बिलियन आणि त्यांची पॉप्युलेशन 176 मिलियन. ते इन्व्हेस्ट करतात $46 पर पर्सन पर मंथ. पाकिस्तान, ज्यांचे लोक नेगेटिव्ह मार्केटिंग करताय, म्हणजे ज्या कंट्रीज बद्दल भरपूर गरळ ओकली जाते विश्वगुरूंकडनं स्पेसिफिकली, त्यांच्याबद्दल आपण ऐकू. 362.7 बिलियन रुपीज आणि त्यांची पॉप्युलेशन आहे 255 मिलियन आणि ते खर्च करतात $6 पर पर्सन. नाव कमिंग टू द इंडिया. 2024-25 73,000 ॲव्हरेज रुपीज, 73,000 करोड रुपीज एवढी इन्व्हेस्टमेंट आपण शिक्षणावर करतोय. आपलं पॉप्युलेशन आहे 146 बिलियन. $6 पर पर्सन, सॉरी $6 पर पर्सन. म्हणजे पाकिस्तान जेवढी इन्व्हेस्टमेंट पर पर्सन करतोय शिक्षणामध्ये, तेवढीच इन्व्हेस्टमेंट आपण आता सध्याच्या स्थितीला करतोय. म्हणजे एज्युकेशनची काय दयनीय अवस्था आहे
भारतामध्ये याचा विचार करा. हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला भारत आहे का याचा विचार करा. आपल्याला सेल्फ ॲनालायसिस करायची गरज आहे, आपलं मंथन करण्याची गरज आहे. आणि याचे जबाबदार जेवढे राजकीय पटलावर बसलेली लोक आहेत तेवढेच आपण स्वतःही आहोत. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल, अनुसूचित जाती जमातीला जे बजेट दिलं जातं त्याच्यामध्ये जवळपास तुम्ही 2021 ते 22 तुम्ही पाहिलं, जवळपास 1,26,259 करोडचं बजेट होतं. ST ला जवळपास 79,943 करोडचं बजेट होतं. आता या बजेटला जेव्हा नेक्स्ट इयरला तुम्ही जाता किंवा याच्यामधलं युटिलायझेशन ऑफ द बजेट फॉर दॅट पर्टिक्युलर इयर विच इज अराउंड रिस्पेक्टिव्हली 1,17,882 अँड 70,000 करोड ST मध्ये युटिलाइजच झालेला नाहीये. आणि जो युटिलाइज झालेला आहे त्याचं कुठेही कॅल्क्युलेशन गव्हर्नमेंट साईडला तुम्हाला भेटणार नाही. मग SC ST मध्ये इन्व्हेस्ट झालेला पैसा, गव्हर्नमेंटने अलॉकेट केलेला पैसा किंवा युटिलाइज झालेला पैसा हा गेला कुठे? एवढा फंड आहे आपल्यासाठी, आपल्या एज्युकेशनसाठी, याचं युटिलायझेशन आपण करतोय का? आणि आपण हे करू शकत नाही तर आपल्याला समजून घ्यायला लागेल की आपण अजूनही चळवळीमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व नाही आहोत. चळवळ चालवत असताना मी पाहिलं खूपच अनएम्प्लॉयमेंट आहे आपल्याकडे. 21 मध्ये जवळपास 7.1%, 22 मध्ये 7.2%, 23 मध्ये 7.8%. आणि अचानक 24 मध्ये इलेक्शन असल्यामुळे तुमचा एम्प्लॉयमेंट रेशो घसरतो, अनएम्प्लॉयमेंट रेशो घसरतो आणि तो 3 to 4% वर येतो. आणि आता प्रोजेक्टेड 2025 चा होतो 6.5% अगेन. अँड दॅट इज कमिंग फ्रॉम अन सोर्सेस. आम्ही या बाकीच्यांसारखं इकडे तिकडे हिस्ट्री वाचून काही त्याला तोडून मोडून बोलत नाही. हा रिपोर्ट CA फायनान्स मिनिस्ट्री ऑफ इंडिया इकॉनॉमिक सर्वे 2024-25 चा रिपोर्ट आहे. म्हणजे जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा अनएम्प्लॉयमेंट रेशो घसरवून टाकायचा आणि बाकी टाइम तो वाढवून ठेवायचा. आणि आपली लोक आजकाल त्यांच्या रॅलीमध्ये दिसू लागलेत, त्यांना समर्थन करताना दिसू लागलेत, जे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुरतडवू पाहतायत. ते कुरतडवू पाहतायत. आपल्याला ट्रॅकवर येण्याची गरज आहे, डिजिट्सवर अभ्यास करण्याची गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे की आज आपण कुठे चाललो. दयनीय वाटतं, खूप वाईट वाटतं जेव्हा बाबासाहेबांनी उभारलेला एवढा मोठा संघर्ष, शिक्षणाचा संघर्ष, याच्यावर केसेस केल्या जातात. बॉम्बे हायकोर्ट डिसेंबर 9, 2024 आनंदराव वर्सेस पीपल एज्युकेशन सोसायटी. तसंच बॉम्बे हायकोर्ट फेब्रुवारी 13, 2017 पीपल एज्युकेशन सोसायटी वर्सेस श्री मानसिंग S मोरे. जून 10, 2024 पीपल एज्युकेशन सोसायटी मदाने वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र. 10 ऑगस्ट 2015 बॉम्बे हायकोर्ट. जून 26, 2013. एवढ्या सर्व केसेस तुम्ही बाबासाहेबांनी उभारलेल्या एवढ्या शिक्षणाच्या सगळ्या, म्हणजे मी याला एक प्रकारचं स्तूपच म्हणेल, जे गौतम बुद्धांनी त्यावेळेस बिफोर कॉमन एरा 563 to 480च्या रेंजमध्ये बनवलेलं जे काम होतं, जे शिक्षण त्यांनी आणलेलं, जे मेडिटेशन त्यांनी आणलेलं, त्या पर्टिक्युलर रेप्लिकाला आपण संपवतोय की काय? हे प्रोटेक्ट करणं आपली तेवढीच जबाबदारी आहे, युवांची जबाबदारी आहे, चिमुकल्यांची जबाबदारी आहे, ज्येष्ठ श्रेष्ठांची जबाबदारी आहे. आपल्याला आपल्या समाजातल्या नेत्यांना फॉलो केलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांची चळवळ होती काय. बराच टाइम झालाय. शेवटी भाषण संपवताना एक रिसेंटली एक गाणं ऐकलेलं, त्याच्यातले काही कडवे खूप मनाला लागून गेलेले, ते बोलून दाखवतो आणि सांगता करतो भाषणाची. जातीवर घातला ज्याने समतेचा घाव, जातीवर घातला ज्याने समतेचा घाव, सुकलेल्या जीवनात
केला पाण्याचा वर्षाव, सुकलेल्या जीवनात केला पाण्याचा वर्षाव, स्वाभिमानाने जगायला आम्हाला सांगून गेला, स्वाभिमानाने जगायला आम्हाला सांगून गेला तो बहुजनांचा राजा बोधिसत्व भीमराव. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. थँक्यू सर.